नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। 2 दिवसापूर्वी आपण मानसशास्त्रासंदर्भात एक छोटासा व्हिडिओ टाकला होता। त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की जर तुमचा चांगला रिस्पॉन्स भेटला तर आपण मानसशास्त्राचे विविध व्हिडिओज टाकणार आहोत। पण सध्या आपण मानसशास्त्राचे असे काही व्हिडिओज टाकणार आहोत, त्या व्हिडिओजला रिस्पॉन्स भेटू न भेटू, कोणी पाहू न पाहू, जे मनापासून व्हिडिओज पाहतात, ज्यांना खरंच टीईटी पास व्हायचे आहे, मी त्यांच्यासाठी असे काही रेअर व्हिडिओ बनवणार आहे जे की आपल्याला कुठल्याही पुस्तकामध्ये पाहायला मिळणार नाहीत। जसे की मानवी शरीरातील ज्या काही विविध ग्रंथी असतात, ज्या अंतःस्रावी ग्रंथी असतात, त्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम, त्या ग्रंथी जास्त प्रमाणात झाल्या कमी प्रमाणात झाला त्याचा शरीरावर काहीतरी परिणाम होतो, याच्यावर आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 असो की पेपर 2 असो यावर हमखास प्रश्न असतात। हा झाला एक घटक। त्यानंतर विशेष गरजा असणारे बालके, याच्यामध्ये 10 प्रकारचे आहेत, कर्णबधिर आहेत, दृष्टिदोष असणारे आहेत, अस्थिभंग असणारे आहेत, असे विविध प्रकारचे आहेत। त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओज पाहणार आहोत। हे आपण 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलाय, त्याच्यामध्ये सर्व सांगितलं होतं। मग त्या दृष्टिकोनातूनच आपण असे रेअर व्हिडिओ आजपासून पाहायला सुरुवात करणार आहोत। आता हे ज्या काही आपण नोट्सच्या स्वरूपात पाहणार आहोत, हा एकदम रेअर नोट्स आहेत, टॉपिक सुद्धा रेअर आहे, तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही किंवा कुठल्याही क्लासेसमध्ये पाहायला मिळणार नाही। जरी क्लासेसमध्ये भेटलं तर एवढं डीप माहिती तुम्हाला भेटणार नाहीये। आता आपण फडके प्रकाशनच्या पुस्तकातल्या तर नोट्स पाहणार आहोत, पण ह्या ज्या काही रेअर नोट्स आहेत ह्या कंप्लीट झाल्याशिवाय आपण फडके प्रकाशनच्या पुस्तकाला किंवा फडके प्रकाशनच्या पुस्तकामध्ये जे काही महत्त्वाचे 7 टॉपिक आहेत ते पाहणार आहोत। सध्या ज्या गोष्टी कुठंच मिळत नाहीत त्या गोष्टीसाठी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओज टाकणार आहोत। ज्यांची इच्छा आहे ते पाहू शकतात, ज्यांची इच्छा नाही ते पाहू नका, काही हे नाहीये। पण हे व्हिडिओ आता आपण मानवी शरीरातील विविध ग्रंथी पाहणार आहोत, त्यांचे कार्य काय आहे, त्यांचा स्राव कमी झाल्यावर काय होतो, जास्त झाल्यावर काय होतो, मग ते संपर्के कुठे असतात, त्यांचं स्थान कुठे असते, याची सर्व माहिती पाहणार आहोत आणि याचे नोट्स सुद्धा पाहणार आहोत। आता तुम्हाला इथं जे पुस्तक दिसत आहे हे आपलं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी काढलेलं आहे विशेष करून। आता IBPSचा पॅटर्न विसरा, पण ह्याच्यातले असे काही घटक आहेत जे की शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत, जे की 2013 पासून विचारले जातात। याच्यातलाच पहिला घटक आहे मानवी शरीरातील विविध ग्रंथी। याच्यावर 2 ते 3 प्रश्न हमखास असतात, पेपर 1 असो की पेपर 2 असो। मग आता या मानवी शरीरामध्ये विविध ग्रंथी आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये मानवी शरीरातील ज्या काही विविध ग्रंथी आहेत त्याची सुरुवातीला बेसिक माहिती पाहू। जोपर्यंत तुम्हाला बेसिक माहिती समजत नाहीये तोपर्यंत तुम्हाला टॉपिक समजत नाहीये। मग आपल्या मानवी शरीरामध्ये विविध ग्रंथी कुठले असतात, तर 1 नंबरची ग्रंथी असते मस्तिष्क ग्रंथी असते, त्यानंतर असते कंठस्थ ग्रंथी, पुन्हा असते उपकंठस्थ ग्रंथी, पुन्हा असतो स्वादू ग्रंथी, पुन्हा आहे वृकस्थ ग्रंथी, पुन्हा त्यानंतर आहे रेतपिंड, त्यानंतर आहे अंडपिंड। याच्या आपल्या शरीरावर काही ना काहीतरी परिणाम होत असतोच, याचाच परिणाम आपण पाहणार आहोत। मग ह्याच्यामध्ये आणखीन एक ग्रंथी आहे जनन ग्रंथी, हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर ह्या सगळ्या ग्रंथी आहेत। आता त्याच्यापेक्षा आज जी आपण ग्रंथी पाहणार आहोत ती आहे विनाल ग्रंथी। याचं नाव आत्तापर्यंत कोणीही कुठेही वाचलं नसेल किंवा ऐकलं नसेल, तीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त विनाल ग्रंथी व या विनाल ग्रंथीचे कार्य पाहणार आहोत। मग ह्या विनाल ग्रंथीचे कार्य किंवा विनाल ग्रंथी पाहिली तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण मस्तिष्क ग्रंथी पाहू। विनाल ग्रंथी काही महत्त्वाचे 7 ते 8 एक पॉईंट आहेत, फक्त तेवढे जरी केले विनाल ग्रंथी आपली क्लिअर होऊन जाते। आता मानवी शरीरातील विविध ग्रंथी, त्याच्यातली नंबर 1 ग्रंथी आहे विनाल ग्रंथी। मग या विनाल ग्रंथीचे कार्य आहे, पहिलं आहे शरीरामधील विविध ग्रंथीचा मानवी वर्तनावर खूप परिणाम होतो। आता आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या ग्रंथी आहेत त्या वेगवेगळ्या ग्रंथीचा आपल्या शरीरावर परिणाम होतो, बरोबर आहे। मग या ग्रंथीमधील रसस्रावामुळे जैव रासायनिक बदल घडून येतात। विधान खूप महत्त्वाचं आहे, एकदम नॉर्मल साधं सरळ जरी वाटत असेल तर याच्यावर आधारित प्रश्न असतो की
मानवी शरीरामध्ये ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथीच्या रसस्रावामुळे आपल्या शरीरामध्ये कोणता बदल घडून येतो? सामान्य बदल घडून येतो, विशेष बदल घडून येतो, आंतरिक बदल घडून येतो किंवा जैव रासायनिक बदल घडून येतो? तर उत्तर आहे जैव रासायनिक बदल घडून येतो. परीक्षेत कसंही फिरवलं जातं. या ग्रंथीमधील रसस्रावामुळे जैव रासायनिक बदल घडून येतो. कुठल्याही ग्रंथी असो, ती विनाल असो, कंठस्थ असो, उपकंठस्थ असो, मस्तिष्क असो, स्वादिग्रंथ असो, वृकस्थ असो किंवा जनन ग्रंथी असो, या ग्रंथीमधील रसस्रावामुळे जैव रासायनिक बदल घडून येतो. हे विधान असं लक्षात ठेवायचं. मग या जैव रासायनिक बदल आहेत, या बदलांमुळे मानवी वर्तनास वेगळी दिशा मिळते. लक्षात घ्या, जे काही ग्रंथी आहेत या रसग्रंथीच्या स्रावामुळे मग आपल्या शरीरामध्ये जैव रासायनिक बदल घडून आले. या जैव रासायनिक बदलामुळे मानवी वर्तनास वेगळी दिशा मिळते. मग आता ही वेगळी दिशा काय असते हे आपल्याला कधी कळेल? ज्यावेळेस आपण मस्तिष्क ग्रंथी पाहू, कंठस्थ ग्रंथी पाहू, स्वादी ग्रंथी पाहू, मी याचे जे काही परिणाम असतात हे त्यावेळेस आपल्याला कळेल की हे जे काही रसस्राव आहेत या रसस्रावामुळे आपल्या शरीरावर जे काही जैव रासायनिक बदल झाले, मग या जैव रासायनिक बदलामुळे आपल्या वर्तनास वेगळी दिशा मिळते. मग ही वेगळी दिशा काय असते ही त्यावेळेस आपण ज्या काही ग्रंथी पाहू हे त्यावेळेस तुम्हाला कळेल. ओके, चला पुढं मग पाहू. मानवी शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या विनाल ग्रंथी आहेत, मानवी शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या विनाल ग्रंथी आहेत त्यांच्या कामकाजाचा व्यक्ती वर्तनावर नेमका कसा परिणाम होतो हे आता आपण पाहणार आहोत. शरीरातील विनाल ग्रंथीच्या कार्यामधील बिघाडामुळे, शरीरातील विनाल ग्रंथीच्या कार्यामधील बिघाडामुळे मानसिक विकृती निर्माण होऊ शकते. कोणती विकृती निर्माण होऊ शकते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विनाल ग्रंथीच्या, शरीरामधील विनाल ग्रंथीच्या कार्यामधील बिघाडामुळे मानसिक विकृती निर्माण होऊ शकते. शरीरातील विनाल ग्रंथीच्या कार्यामधील बिघाडामुळे मानसिक विकृती निर्माण होऊ शकते. ह्या नोट्स तुम्ही पाहिल्या नाही तरी चालेल, फक्त तुम्ही जरी ऐकलात, ऐकून तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. विधान महत्त्वाचं आहे. शरीरामधील विनाल ग्रंथीच्या कार्यामधील बिघाडामुळे मानसिक विकृती निर्माण होऊ शकते. शरीरामधील इतर ग्रंथी, वेगवेगळे शारीरिक अवयव आणि यंत्रणा कामकाजावर या बिघाडांचा थेट व दुरोगामी परिणाम होतो. लक्षात घ्या, शरीरातील ज्या काही इतर ग्रंथी व त्यांचे आता जे काही शरीरामधील इतर ग्रंथी, मग वेगवेगळे शारीरिक अवयव आहेत आणि यंत्रणा यांच्या कामकाजावर या बिघाडांचा थेट व दुरोगामी परिणाम होतो. व्यक्तीचे वय, लिंग, व्यक्तिमत्व, रचना यानुसार ग्रंथीमधील बिघाडाचा परिणाम होत असल्याचे आढळते. आता हे कसं आहे माहिती आहे का? व्यक्तीचं वय कमी आहे, जास्त आहे, मध्यम आहे, किंवा ते व्यक्ती पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, किंवा आणखीन ट्रान्सजेंडर आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे याचा परिणाम आढळून येतो, दिसून येतो. मग आता व्यक्तीचे वय असो, लिंग असो किंवा व्यक्तिमत्व रचना, आता व्यक्तीची व्यक्तिमत्व रचना, व्यक्तीचे मुखवटा वेगळा असतो, व्यक्ती दिसायला एक असते, क्षणिक एक दिसते, वागते वेगळी, बोलते वेगळी, राहते वेगळी. मुखवटा, व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे मुखवटा असतो, तो दिसतो तसा नसतो म्हणून जग फसतं, असं मन उगाचच केलं नाही, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. मानवी शरीरावर कधीही जायचं नसतं. माणसाच्या चेहऱ्यावरून त्याचं व्यक्तिमत्व ठरत नसतं. त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या राहणीमानावरून व्यक्तिमत्व जरी ठरत असलं ते व्यक्तिमत्व खोटं सुद्धा असू शकतो. कारण काही नेते मंडळी आपल्याला दाखवतात एक, वागतात एक. हे आपण व्यक्तिमत्वाचा टॉपिक पाहताना त्यावेळेस तुम्हाला क्लिअर करलं. आता इथं व्यक्तिमत्व शब्द आला त्याच्यामुळे तुम्हाला एवढं एक्सप्लेनेशन दिलं. असो, व्यक्तीचे वय, लिंग,
व्यक्तिमत्व रचना यानुसार ग्रंथीमधील बिघाडाचा परिणाम होत असल्याचे आढळते. मानवाच्या सर्वसामान्य विकासासाठी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विनाल ग्रंथीचे काम सुरळीत असणे महत्त्वाचे आहे. विनाल ग्रंथीचे कार्य किंवा विनाल ग्रंथीचे काम सुरळीत असणे का आवश्यक आहे, असा साधा सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यासाठी वेगवेगळे विधाने दिले जातात, फसवले जातात, आपल्याला येड्यात काढण्यासारखे विधान दिले जातात. आता हे काम सुरळीत चालण्यासाठी काय आहे, मानवाच्या सर्वसामान्य विकासासाठी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विनाल ग्रंथीचे कार्य किंवा काम सुरळीत असणे महत्त्वाचे आहे. आता लक्षात घ्या, इथं काय म्हणलेलं आहे, मानवाच्या सर्वसामान्य विकासासाठी, फक्त सर्वसामान्य म्हणलेलं आहे. आता परीक्षेमध्ये ही ओळ लक्षात ठेवायची, मानवाच्या सर्वसामान्य विकासासाठी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विनाल ग्रंथीचे काम सुरळीत असणे महत्त्वाचे असते. पण परीक्षेत तुम्हाला हीच ओळ कशी फिरवून दिली जाऊ शकते, मानवाच्या विशेष विकासासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आरोग्यासाठी विनाल ग्रंथीचे कार्य किंवा विनाल ग्रंथीचे काम सुरळीत असणे महत्त्वाचे आहे, अशी जर ओळ दिली तर ही सपशेल चुकीची आहे, अयोग्य आहे, चूक आहे, डिस्क्वालिफाय आहे, हिला चूक करायचं आहे, लक्षात ठेवायचे नाही. मग आणखीन बदलून असे देऊ शकतात, मानवाच्या अतिसामान्य विकासासाठी शारीरिक व बौद्धिक आरोग्यासाठी विनाल ग्रंथीचे कार्य किंवा विनाल ग्रंथीचे काम सुरळीत चालणे आवश्यक आहे, महत्त्वाचे आहे, असे दिलेले असते. मी तुम्हाला 3 चुकीच्या सांगितल्या, आणखीन एक असं देऊ शकतात, मानवाच्या विकासासाठी शारीरिक आणि मानसिक व बौद्धिक आरोग्यासाठी विनाल ग्रंथीचे काम सुरळीत असणे गरजेचे नाही, असं जर विधान दिलं चुकीचं आहे. मानवाच्या सर्वसामान्य विकासासाठी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विनाल ग्रंथीचे काम सुरळीत नसणे महत्त्वाचे असते, असं जरी विधान दिले तर चूक आहे. आता तुम्ही म्हणताल सर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ओळ तीच आहे, ही चूक कसं काय? लक्षात घ्या, मी काय सांगितले, मानवाच्या सर्वसामान्य विकासासाठी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विनाल ग्रंथीचे काम सुरळीत नसणे म्हणले मी, सुरळीत नसणे अर्थात महत्त्वाचे असते. आता सुरळीत नसणे म्हणले की चुकीचं, सुरळीत असणे म्हणलं तर बरोबर आहे. मानवाच्या सर्वसामान्य विकासासाठी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विनाल ग्रंथीचे काम सुरळीत असणे महत्त्वाचे असते, हे विधान बरोबर आहे. तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहिलं तर विनाल ग्रंथीचे कार्य. आता हे विनाल ग्रंथीचे कार्य काय आहे ते पाहिल्याच्या मधल्या 4 महत्त्वाच्या ओळी आहेत. कुठल्या? शरीरात विनाल ग्रंथीच्या कार्यामधील बिघाडामुळे मानसिक विकृती निर्माण होऊ शकते, होतेच असं नाही, होऊ शकते. पुन्हा शरीरातील इतर ग्रंथी, वेगवेगळे शारीरिक अवयव आणि यंत्रणा कामकाजावर या बिघाडांचा थेट व दूरगामी परिणाम होतो. व्यक्तीचे वय, लिंग, व्यक्तिमत्व रचना यानुसार ग्रंथीमधील बिघाडांचा परिणाम होत असल्याचे आढळते. त्यानंतर आहे मानवाच्या सर्वसामान्य विकासासाठी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विनाल ग्रंथीचे काम सुरळीत असणे महत्त्वाचे असते. ओके, हे होतं विनाल ग्रंथीचे कार्य. आणि मी या विनाल ग्रंथीमधल्या काही महत्त्वाच्या ओळी ज्या की परीक्षेमध्ये कशा विचारल्या जाऊ शकतात, याच्यामध्ये काय बदल केला जातो किंवा तुम्हाला कसं फसवलं जातं हे आपण पाहिलेलं आहे. आता तुम्ही म्हणताल एवढंच शॉर्टमध्ये आहे, सगळ्याच्या सगळ्या ग्रंथी एकाच ह्याच्यामध्ये घ्या. नाही, आपण तसं अजिबात करणार नाही. 10-10, 15-15 मिनिटासाठी 15 मिनिटामध्ये एक ग्रंथी पाहणार आहोत. कारण सर्व ग्रंथी एकाच व्हिडिओमध्ये पाहिलं तर डोक्याचा भुगा होऊन जातो, समजत नाहीये.
ही सुरुवात आहे, अभी तो मैंने शुरू किया है, पार्टी अभी बाकी है मेरे दोस्तों। हे आत्ता कुठं सुरुवात आहे, ह्याच्यानंतर चला नंतर लक्षात येईल की हे काय आहे, नुसतं डोक्याला ताण आहे, कमी झाल्यावर असलं होतं, जास्त झाल्यावर तसलं होतं, हे असंच आहे ते तसंच आहे, पुन्हा नंतर तर सगळं सारखंच वाटू लागतं, पण काहीतरी कुठंतरी फरक आहे। त्यामुळं मी हे मानवी शरीरातील विविध ग्रंथी किंवा अंतस्रावी ग्रंथी हे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार नाहीये, प्रत्येक ग्रंथी ह्या सेपरेट व्हिडिओमध्ये घेणार आहे। कारण रोज एका ग्रंथीचा अभ्यास करा आणि तेवढ्या ग्रंथी रोज एक ग्रंथी अभ्यास केला तेवढंच लक्षात राहू द्या, दुसऱ्या दिवशी दुसरी ग्रंथी, म्हणजे एकदाच केल्यानंतर मग ते डोक्यात बसणार नाही, खूप जमलिंग होईल। असो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर नक्की करा। तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मस्तिष्क ग्रंथीबद्दल महत्त्वाची माहिती घेऊन, म्हणजे मस्तिष्क ग्रंथी काय आहे, त्याचे स्थान काय आहे, मग त्याच्यामध्ये संप्रेरके कुठले असतात, त्याचे कार्य काय आहे, जास्त स्राव झाल्यावर काय होतो, कमी स्राव झाल्यावर काय होतो, मग त्याचे परिणाम काय आहेत, हे सर्वच्या सर्व आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू।